आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे जालना जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती रिक्त पदांची पवित्र पोर्टलमार्फत भरती होणार आहेत, तसेच पवित्र पोर्टलवर एकूण किती जागांची जाहिरात येणार आहेत आणि त्यांच्या उर्दू तसेच मराठी आणि इंग्रजी याकरिता किती त्यांनी जे जागा दिलेल्या आहेत, तसेच प्राथमिक शिक्षकांची व माध्यमिक शिक्षकांची पदे किती आहेत, या सर्वांची एकत्रित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला. तसेच व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडत असेल तर आपण लाईक देखील करू शकता. यामध्ये 19/10/2023 रोजी बिंदूनामावली जी आहेत मावककडून चेक करण्यात आलेली आहे. जालना जिल्हा परिषदेची आपल्याला स्क्रीनवर जे दिसत आहे ते मराठी माध्यमाची रिक्त पदांची आकडेवारी आहे आणि बिंदूनामावलीनुसार त्यांनी इथे एक कॉलम दिलेला आहे साईडमध्ये. तर त्यामध्ये बिंदूनामावलीनुसार आपण स्क्रीनवर बघू शकतो की एकूण मंजूर पदे, त्यानंतर भरलेली पदे आणि कार्यरत पदे आणि रिक्त पदे जे आहेत तुम्हाला इथे दिसत आहेत. तसेच अतिरिक्त देखील यामध्ये काही पदे आहेत, त्यांचं देखील त्यांनी कॉलममध्ये सांगितलेलं आहे. तर जालना जिल्हा परिषदेमध्ये मराठी माध्यमकरिता एकूण 5,493 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या 4,835 इतकी पदे जी आहेत वर्किंग आहेत, म्हणजे कार्यरत आहेत. तसेच रिक्त पदे जी आहे मराठी माध्यमाची 842चा आकडा इथे रिक्त पदे दाखवत आहे. तसेच अतिरिक्त जे पदे असणार आहेत तर 184 आणि NTC व NTDची पदे इथे रिक्त आहेत. तसेच यामध्ये त्यांनी जे मित्रांनो एक गोष्ट इथे केलेली आहे की आंतरजिल्हा बदलीने जे शिक्षक येणार आहेत ते येणे बाकी असलेले शिक्षकांचा तपशील देखील त्यांनी इथे मांडलेला आहे. इथे 181 चा आकडा त्यांनी इथे दिलेला आहे. तसेच एकूण म्हणजे जे आंतरजिल्हा बदलीने शिक्षक येणे बाकी आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये 181 इथे त्यांनी आकडा सांगितलेला आहे आणि त्यांना जे त्यांनी वेटिंग लिस्टवर ठेवून हा आकडेवारी तयार केलेली आहे. म्हणजे त्या शिक्षकांना इथे गृहीत धरून हा आकडेवारी त्यांनी तयार केली आहे. यावर माननीय शिक्षणाधिकारी आणि माननीय CO साहेबांची सही देखील तुम्हाला इथे दिसत आहे. यामध्ये त्यांनी एक रिमार्क्स दिलेला आहे महत्त्वाचा की छत्रपती संभाजीनगर मावक यांच्याकडून जे बिंदूनामावली 19/10/2023 रोजी तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर जे शिक्षण आयुक्त तर यांनी 3/1/2024 रोजी जे सूचना दिली की आंतरजिल्हा बदलीमध्ये येणारे जे शिक्षक असतील व जाणारे यांना गृहीत धरून तुम्ही जे आहे उरलेले शिक्षकांची आणि एकूण आकडेवारी बनवा आणि त्यानुसार पवित्र पोर्टलवर 70% प्रमाणात जे आहे रिक्त पदांची जाहिरात दर्शवण्याचे त्यांनी सूचना VC-मध्ये दिल्या होत्या मित्रांनो. म्हणजे आंतरजिल्हा बदली 30 तारखेला झाली, त्यानंतर 3 तारखेची VCचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे की आंतरजिल्हा बदलीने येणारे आणि जाणाऱ्या शिक्षकांना गृहीत धरावा आणि त्यानंतर एकूण शिक्षकांची प्रवर्गनिहाय समप्रमाणात वगळून रिक्त पदांच्या 70% मित्रांनो जाहिराती दर्शविण्यात आलेली आहे असे त्यांना निर्देश होते. त्या अनुषंगाने त्यांनी इथे रिक्त जागांची आकडेवारी दर्शवलेली आहे. तर इथे 842 जागांचा एकूण त्यांच्याकडे रिक्त पद आहेत. तर त्याचे 70%चे प्रमाणात त्यांनी जे 394 जागा इथे आपल्याला दाखवले आहे की पवित्र प्रणाली. आपण इथे आपल्याला जर हा दिसत असेल कॉलम तर पवित्र प्रणालीवर म्हणजेच पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या 70% नुसार भरवायची जे पदे असणार आहे तर एकूण 394 पदे त्यांनी पवित्र पोर्टलवर दिलेली आहे. परंतु त्यांच्याकडे 842 इतकी पदे होती. ते सर्व पदे त्यांनी इथे 30%च्या प्रमाणात भरलेली नाही, कारण मित्रांनो ते 70% प्रमाणे जाहिराती देण्याचे आदेश आहे. आता हा जो कॉलम आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तर पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2023 करिता जे मराठी माध्यमाचे प्राथमिक आणि पदवीधरचे शिक्षक आहेत तर त्यांची वेकेन्सीजचा रिपोर्ट त्यांनी दिलेला आहे की आम्हाला जे 394 पदे एकूण भरायची आहे तर ते कोणत्या कास्टची आहे आणि कोणत्या कॅटेगरीची आहे. तसेच याकरिता जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे ते कसं आहे ते देखील त्यांनी इथे दर्शवलेलं आहे आणि अशीच माहिती त्यांनी पवित्र पोर्टलवर मित्रांनो टाकलेली आहे. यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकतो की मराठी माध्यमकरिता 394 पदे आहेत. त्यापैकी जे SC कॅटेगरी आहे तर त्यांच्याकरिता 105 पदे आहेत. ST करिता 67, त्यानंतर ST पेसा विजेकरिता 0 पदे दाखवलेली आहेत. त्यानंतर 8 जे पदे आहेत ते NTB करिता आहेत. NTC आणि D याकरिता 0 आहे, कारण तिथे अगोदरच जे आहे इथे NTC व Dचे अतिरिक्त आहे. त्यानंतर 113 पदे जे असणार आहे मित्रांनो ते त्यांनी OBCला दिलेलं आहेत. SBCला देखील 4 पदे इथे आहेत. त्यानंतर EWS करिता 44 जागा त्यांनी इथे दिलेल्या आहे आणि जे खुला प्रवर्ग असणार आहे ओपन कॅटेगरी जनरल त्यांच्याकरिता एकूण 53 जागा त्यांनी दाखवलेल्या आहे. अशा प्रकारे 394 जागांची ॲडव्हर्टाईज त्यांनी जे हे पोर्टलवर दिलेली आहे आणि त्यामध्ये समांतर आरक्षण व्यतिरिक्त 131 पदे येणार आहेत. बाकीचे पदे तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे महिलांना 118 जागा जाणार आहे. माजी सैनिक आणि इतर जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असणार आहे, समांतर आरक्षण असणार आहे त्यांना ही जागा जाणार आहे आणि जे 394 जागांसाठी इथे जाहिरात येणार आहे.
त्यानंतर जे दिव्यांग बांधव असतील तर त्यांच्याकरिता त्यांचे नुसार कॅटेगरीनुसार किंवा त्यांचे टाईपनुसार इथे 16 जागा त्यांनी इथे मित्रांनो आपल्याला दिलेल्या दिसत आहे. 394 पैकी 16 जागा दिव्यांग बांधवांचे जे टाईप्स आहेत त्याकरिता त्यांनी दाखवलेले आहे. आता जे उर्दू माध्यमाची बिंदू नामावली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही देखील बिंदू नामावली 19/10/2023 रोजी चेक करण्यात आली होती. त्यामध्ये देखील त्यांच्याकडे सद्यस्थितीला 77 जागा रिक्त आहेत उर्दू माध्यमाचे, परंतु 70% प्रमाणात त्यांना जे आहे इथे भरण्याची जी सूचना जाहिराती तयार करण्याचे देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी 77 पैकी एकूण 45 जागांची मित्रांनो इथे जाहिरात तयार केलेली आहे आणि पवित्र पोर्टलवर 70% प्रमाणात उर्दू माध्यमकरिता 45 जागांची जाहिरात त्यांनी इथे तयार केलेली आहे. उर्दू माध्यमाचे 45 जागांचं जे तपशील त्यांनी इथे दाखवलेला आहे तर इथे आपण टोटल बघू शकतो. यानंतर ST कॅटेगरीला 12 जागा त्यांनी इथे दिलेल्या आहे आणि इतर कॅटेगरीला जागा दिलेल्या आहे. खुल्या प्रवर्गाला इथे 0 जागा दाखवलेल्या आहेत कारण तिथे खुल्या प्रवर्गाचे 11 जागा ऑलरेडी एक्सेस आहेत म्हणजेच अतिरिक्त आहेत. यानंतर उर्दू माध्यमकरिता जे आहे इथे समांतर आरक्षण सहित जे जागा आहे ते दाखवलेले आहे खाली. त्यानंतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 17 जागा आहेत. त्यानंतर उर्दू माध्यमचा हा आकडेवारी त्यांनी जाहिरातीमध्ये अपलोड केलेले आहे 45 जागांसाठी. आता शेवटच्या पेजमध्ये मित्रांनो इथे आपण बघू शकतो पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक पद भरतीसाठी रिक्त पदांचा तपशील त्यांनी प्राथमिक व माध्यमिक वेगळा करून दिलेला आहे. म्हणजेच त्यांच्याकडे जे आहे प्राथमिक शिक्षक 1 ते 5 करिता जे आहे मराठी माध्यमाची जे जागा असणार आहे ते 171 जागा मित्रांनो त्यांनी जे इथे मराठी माध्यमाला 394 पैकी 1 ते 5ला जे मराठीचे 171 जागा दिलेल्या आहेत. तसेच 1 ते 5वर इंग्रजी माध्यमाला देखील त्यांनी इथे मित्रांनो 33 जागा दिलेल्या आपल्याला दिसत आहे. म्हणजे हे जागा मराठी माध्यमाचे 1 ते 5चं जे प्रवर्ग आहे त्यामध्येच जे कॅटेगरी आहे 1 ते 5ची त्यामध्येच त्यांनी इंग्रजीला वेगळ्या प्रायमरीवर 33 जागा दिल्या, मराठीला 171 जागा दिल्या. आत्ता मराठी माध्यमामध्ये जे 6 ते 8चं जे हे असणार आहे त्यामध्ये देखील पदवीधर शिक्षकांची जे रिक्त पदे आहेत तर त्यामध्ये गणित विज्ञानकरिता 160 जागा मित्रांनो इथे आहेत. भाषा विषयासाठी इथे 30 जागा मराठी माध्यमामध्ये आहेत आणि सोशल सायन्सकरिता एकही जागा इथे नाहीत मित्रांनो. कारण हा सोशल सायन्सचं सगळीकडे जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे की तिथे जागाच उपलब्ध होत नाही मित्रांनो. कारण अगोदरच वर्किंग शिक्षकांची संख्या इथे भरपूर आहे, परंतु गणित विज्ञानकरिता इथे चांगले पद देण्यात येत आहे सगळीकडे. हा तर झाला मराठी माध्यमाचा 1 ते 5 आणि 6 ते 8चा आकडेवारी. एकूण 394 पदांची विभागणी अशा प्रकारे 1 ते 5मध्ये 6 ते 8मध्ये त्यांनी केलेली आहे. मराठी माध्यमाला 171 जागा, 33 जागा इंग्रजी माध्यमाचा 1 ते 5वर दिल्या आहे, 160 जागा मॅथ्स सायन्सला आणि भाषा विषयाला 30 जागा त्यांनी इथे दिलेल्या आहे. सोशल सायन्सला तिथे जागा नाहीत. यानंतर उर्दू माध्यमकरिता आता जे हे असणार आहे 1 ते 5चा म्हणजे लेवल असणार आहे तर त्यामध्ये इथे चुकून मराठी झालेला इथे उर्दू असणार आहे. कारण हा उर्दू माध्यमाची जागा आहे, तिथे मराठी 1 ते 5ला विषय नसतो किंवा जागा नसते. तर 1 ते 5 करिता जे आहे उर्दू माध्यमकरिता 24 पदे इथे आहेत आणि उर्दू माध्यमातून इंग्रजीला देखील इथे 3 पदे त्यांनी दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर 6 ते 8ला गणित विज्ञानला 11 जागा उर्दू माध्यमाला आहेत, म्हणजेच गणित विज्ञान म्हणजे मॅथ्स सायन्सचे जागा आहेत. त्यानंतर भाषा विषयासाठी 7 जागा आहेत आणि सोशल सायन्सला देखील इथे 0 जागा आहेत. कारण सोशल सायन्सचा हा प्रॉब्लेम सगळेच माध्यमामध्ये आपल्याला सध्या तरी दिसत आहे. असे एकूण जे आहे उर्दू माध्यममध्ये देखील 45 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. 1 ते 5, 6 ते 8 याप्रमाणे हे जागा विभागण्या केलेल्या आहेत आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी जे असणारे जिल्हा परिषदेचे त्यांची आणि जे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत त्यांच्या दोघांच्या सह्याने हा सर्व डिटेल आकडेवारी तयार करून पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली असेल अशी आपण गृहीत धरतो. कारण मित्रांनो हे सर्व तयारी त्यांच्या वतीने करून आकडेवारी देऊन पवित्र पोर्टलवर त्यांना फिल करण्याचे आदेश होते. आता मित्रांनो 15 तारखेपर्यंत सर्वांना जाहिराती तयार करण्याची शेवटची दिनांक किंवा डेडलाईन त्याला देण्यात आलेली आहे. यानंतर आपण आशा करूया की काही दिवसांमध्ये पवित्र पोर्टलवर सर्व जाहिराती प्रसिद्ध होऊन पसंतीक्रम सुरू होतील. तर मित्रांनो ही अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. जर आपल्याला ही PDF पाहिजे असेल तर नक्कीच आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे ही PDF टाकलेली आहे.